राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. शर्ट सुद्धा घातलं नाही, डोक्याला काही बांधलं नाही, कुठे गादी घेतली नाही, तकवी घेतली नाही, पुन्हा बाज घेतली नाही, काय नाही. आणि मला कमीत कमी सकाळपासून 1000 ते 2000 मराठा समाज बांधवांचे आम्हाला फोन आले की आम्ही तुमच्या उपोषणाला भेट द्यायला येतो. पण मी म्हणलो शेतातले काम होतं. आपला आज मराठा हा वर्ग शेतकरी वर्ग जास्त, त्याच्यामुळे जे शेतातले काम होतं आगोटीचा टाईम आहे, मी त्यांना सर्व सांगितलं तुम्ही येऊ नका, काय नका, मी उपोषणाला बसणार आहे. मला जे काय बघायचं तुम्हाला तुम्ही मोबाईलमध्ये बघता ना, मी तुम्हाला इथं आणून माझं वर्चस्व दाखवून मला काय भेटणार आहे. त्याच्यामुळं मी काय म्हणतोय, आता हे जे मनोज जरांगे बसलेत उपोषणाला, डोक्याला गमजा बांधलाय, तकवे घेतले तर बाजीवर बसले तर समाज साईटनी सारा, आणि ते बिचारे हे त्यांच्या डोक्याला कुठं बांधलेलं नाही, काय नाही. आणि हे बांधून पिंधून बसले तर विखे पाटलाने ती टोपी घातली. समाजाला गुण नाही का लागत? तुम्हीच एकटे बसले तर माझं म्हणणं असं आहे, जोपर्यंत तुमचा जे आरक्षणाचा लढा आहे ना, जोपर्यंत समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत उठूच नका. आणि जो आता सगळे सोयरे शब्द देत नाही, सगळे सोयरे ह्यो कितीत विकला हे शब्द. मराठा कुणबी एक आहे, हा जिहार ह्यो तुम्ही का बोलत नाहीत आज? ह्याची किती सेटलमेंट झाली? सरसकट आरक्षण हा मुद्दा कुठे गेला आता? हे मुद्दे सर विसरून गेले ना. ज्या आरक्षणाचा समाजाला फायदा होता, एसीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, हे 2 आरक्षण मराठा समाजाच्या फायद्याचे होते. आणि आज हे आरक्षण मराठ्याचं गेलं तर आज मराठ्यावर एवढा बेकार टाईम आलाय. हे 10% आरक्षण. महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 13 कोटी. 13 कोटीतून 8% मुस्लिम समाज धरा. 8% मुस्लिम समाज धरा. 80 ते 90 लाख मुस्लिम समाज असेल तर त्याच्यातून मी काहीतरी 35 जाती मुसलमानातल्या ओबीसी मध्ये तर समाज राहिला किती? त्याच्यातला 4% ना, 3-4% समाज राहिला. तर आज त्या 3-4% समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण 10% आरक्षण खायला भेटतंय. आणि आपले लोक काय म्हणतात, कुणबी आम्हाला ओबीसी पाहिजे. अरे पण ते ईडब्ल्यूएस आरक्षण फक्त 3-4% समाजच खायला लागला ना. 10% आरक्षण जे आपलं आरक्षण होतं आज सर मुसलमानाचे समजा असे टोटल जे आजपासून जेवढे ईडब्ल्यूएस मध्ये लागलेत सगळ्यात जास्त म्हणजे मुस्लिम समाजच लागले. आणि सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाज झाले. हे मराठा समाजाच्या लक्षात येणार नाही आणि एक दिवस येईल, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. ते सारखंच समाजाला सांगतात की मी आता यावेळेस खरंच कुंकू पुसून आलोय. खरंच ते कुंकू पुसून आले असतील का? ते नाही, आता कुकू तर लय वेळेस पुशील ना. आता मुंबईला जाताना मी म्हणले आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुकू पुसून तयार राह. अरे कुकू कवरक पुसतात, त्या बी आमच्या बहिणीचाच माता मावली. पण असं माऊलीचा कुकाचा अपमान करू नका. आणि हे तुम्हाला डायलॉग आता सोबत नाही, हे पांचट झालाय. मी तरी आता हे उन्हात बसलो, रक्त शर्ट नाही, काय नाही, इथून उठणार नाही जोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी हे 20% आरक्षण मराठा समाजाला भेटत नाही तोपर्यंत मी या उन्हातच असंच बसणार. पाणी पिणार नाही, अन्न नाही, काय नाही बाई, असंच बसणार मी. ते काल तुम्हाला असं म्हणाले की आता अमोल हा कुठंही काही बरळायला लागलाय. कोण बराळतंय? तेच बराळतेत ना. कुठं त्या अजय महाराज बारस कळला काय म्हणले, कोणचा तरी शब्द मारला मीडियाने. त्यांना विचारलं अजय महाराज बारस तुम्हाला महाराज असं बोलले. त्याला मामा तुला काय उपटायची तू उपटू आमचे. अरे काय भाषा आहे ही? महाराष्ट्रातले 13 कोटी समाज तुमचं माता मावल्या त्या बाईट बघतात ना मोबाईलवर, टीव्हीवर. तुमच्या तोंडातून जर असे शब्द निघले तर येणाऱ्या तरुण पिढीला ह्याचं मार्गदर्शन काय भेटेल? समाज कोणत्या नजरेने म्हणजे तुमचं हे करेल? तुमच्या घातापाताचं कुठं आलाय तपास? ते स्वतः पुन्हा म्हणले तर डबल चौकशी लावा. काही लावली शासनाने या संदर्भात चौकशी? माझी बी मागणी ना, ह्या उपोषणात माझी मागणी स्वतःची टीम मनोज जरांगे आणि अमोल खुनीची नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी होण्यात यावी. त्याच्यात जर मी दोषी जर आढळलो तर मला सरकार जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. माझा समाज जी मला शिक्षा देईल
ती मी भोगायला तयार आहे. आणि त्याच्यात जर हे जर खोटा गुन्हा सिद्ध झाला तर मग ह्यांना बी सुट्टी नाही. ह्यांना बी आहे का बेकार शिक्षा, जी दुबईला इराकला ते तिकडे आहे का शिक्षा, तशी शिक्षा ह्यांना देण्यात यावी. सुट्टी टीम मध्ये कोण कोण आहे नेमकं? छोट्या टीम मध्ये लय मोठे ते टोटल लाभार्थी टोळी तर काय आता सारेच कशाला नाव, काही सारी छोटी टीम आहे लय मोठे ते 20-25-30 जण आहेत ते छोटे. आणि हे सगळे सोयरे मराठा कुणबी हा शब्द आता निघत नाही पाटलाचा. ह्या शब्द म्हणजे काय विकला का काय किती मध्ये डील झाली हे काय कळनाच मला. आणि असे स्टंट समाजाला कुठंतरी आहे का, समाजाचं वाटोळ होतं असं स्टंटने. ते तुमच्या कुठल्याच प्रश्नावर उत्तर देत नाहीत, हा समाजात सुद्धा संभ्रम आहे. नेमकं ह्यावर तुमचं मत काय? त्यांच्याकडे माझ्या एका बी प्रश्नाचं उत्तर नाही. कारण ते जर खरे 96 कोळी मराठा असतील तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. मी तरी 96 कोळी मराठा आहे. मी जे त्यांच्यावर आरोप केलेत ते सिद्ध त्याच्यामुळे आहे का त्यांच्यात ती धमक नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायची. तुमच्याकडे जे रेकॉर्डिंग काही आलेले दादा गुरुडचे आणि अन्य ह्या कधी तुम्ही व्हायरल करणार? योग्य वेळेला मी व्हायरल करणार आहे. कारण एका बीडच्या नेत्याला कसं ह्यांना टार्गेट करून कसं संपवायचं होतं आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचं वर्चस्व कसं गाजायचं होतं. बीड जिल्ह्याच्या जनतेला एक दिवस ते 100% कळून ती वेळ जवळच आलेली. त्या टायमाला त्या रेकॉर्डिंग व्हायरल होते. आणि आता ते कवर कुपोषणाला बसणार ते बी बघूत आपण. ते ज्या टायमाला उठते त्या टायमाला मी उठून मी बी असंच बसणार उन्हातच. तुमचं काय म्हणणं आहे, कधीपर्यंत उठतील ते? तुमचा अंदाज उद्या उठतील बघा, उद्या दुपारपर्यंत उठतील ते. कारण मी लय दिवसापासून त्या माणसाला ओळखतो. त्या माणसाचं काय नाही. आता आज संध्याकाळीच विचार चालू उठायचा, पण आता बघूत आता कवर उठ. नमस्कार पालक हो, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आणि सुरक्षिततेची चिंता आता सोडा, कारण आम्ही घेऊन आलो आहोत मुलांसाठी एक हक्काचे घर. संत एकनाथ बाबा सेवाभावी संस्था संचलित रेणू बॉयज हॉस्टेल. येथे इयत्ता 2री ते 10वी पर्यंतच्या मुलांसाठी निवासाची उत्तम सोय उपलब्ध आहे. आमची ठळक वैशिष्ट्ये: उत्तम आहार, घरच्या चवीचे आणि पौष्टिक नाश्ता व जेवण, पिण्याचे पाणी, मुलांच्या आरोग्यासाठी शुद्ध फिल्टर केलेले पाणी, सुविधा, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय आणि शाळेत येण्या जाण्यासाठी स्कूल बसची सुविधा. शिक्षण, मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी विशेष लक्ष, मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक वृंदाद्वारे स्कॉलरशिप परीक्षांचे विशेष मार्गदर्शन. निवेदक: प्रवेश देणे चालू आहे, तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संचालक श्री विनोद नागरगोजे, BSc B.Ed. पत्ता: केम्ब्रिज इंग्रज स्कूलच्या पाठीमागे, पोखरी रोड, अंबाजोगाई. संपर्क क्रमांक 9096 72 3157 किंवा 7709 97 184. रेणू बॉयज हॉस्टेल, जिथे मुलांच्या प्रगतीला मिळेल नवी दिशा.